ट्रस्ट मी, इतकं यम्मी आणि डिलिशियस फ्रूट कस्टर्ड घरी बनवायचंय. चला तर मग. आधी दूध तापवून घेतलंय आणि थोडंसं वाटीमध्ये वेगळं काढलंय. दुधाला ढवळत राहायचंय आणि उकळी आलं की गॅस स्लो करायचाय. इकडे वाटीमध्ये जे मी दूध काढून ठेवलंय त्यामध्ये मी 1 चम्मच कस्टर्ड पावडर घातलीये. एकही लम्स नाही राहू द्यायचाय. छान मिक्स करून घ्यायचंय. हे मिश्रण दुधामध्ये हळूहळू टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता छान येलो कलर आलेला आहे. लम्स नाही आले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. इथे मी ड्रायफ्रुट्स कट करतीये. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणते पण ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता. आवडीनुसार शुगर ऍड करायची आहे. मी इथे 2 चम्मच शुगर ऍड केली आहे. थोडीशी इलायची पावडर आणि चॉप केलेले ड्रायफ्रुट सुद्धा यामध्ये ऍड करायचे आहे. फ्रुट्स मध्ये ऍपल, अनार, ग्रेप्स, टूटी फ्रुटी आणि बनानाज आपल्या आवडीनुसार. गार्निश आपण आपल्या आवडीनुसार कसंही करू शकतो. मी आधी इथे कस्टर्ड टाकलाय, मग थोडं शेवड्या टाकल्या आहेत, त्या मी थोड्या रोस्ट करून घेतल्या होत्या. नंतर यामध्ये टाकले आहेत पुन्हा एक कस्टर्डचे लेअर, मग टाकले आहेत ग्रेप्स आणि अनारची एक लेअर टाकली आहे. पुन्हा एक लेअर कस्टर्ड टाकला आहे. अशाच एकावर एक लेयर्स करत गेली आहे. आपल्या आवडीनुसार आपण कोणतेही फ्रूट यूज करू शकतो. आणि मी यामध्ये सब्जा सीड्स सुद्धा ऍड केल्या आहेत कारण मला त्या आवडतात. लास्ट लेअर मध्ये सगळे फ्रुट्स मी मिक्स करून ऍड केलेले आहेत आणि थोडंसं खिसलेलं खोबरं सुद्धा टाकलं आहे. गार्निशिंग साठी वरून टूटी फ्रुटी आणि काही ड्रायफ्रुट्स टाकले आहेत आणि थोडंसं सब्जा सीड टाकून त्याला सर्व केलं आहे.